नुकतेच जर बघितलं तर अमरावतीमध्ये रुग्णालयात आग लागून 3 बालकाचा त्या ठिकाणी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे राज्यामध्ये संपूर्ण खळबळ उडाल्याची पाहायला मिळाली. तर दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी रुग्णालयामध्ये फायर ऑडिट केलं नसल्याचे इनुशा ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत. काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील एका खाजगी रुग्णालयात आग लागली होती. त्या ठिकाणी देखील फायर ऑडिट घेतलं नसल्याचं समोर आलंय. मात्र याच पार्श्वभूमीवरती आता आपण जय महाराष्ट्रकडून पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आलो. या ठिकाणी देखील पाहिलं तर फायर ऑडिटसाठी लाखो रुपये खर्च या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे. या ठिकाणी जर बघितलं तर फायर सर्व्हिस जी आहे ती देण्यात येण्यात खाली सर्व सुविधा या ठिकाणी फायर गॅस असेल, पाणी असेल, सुविधा जी आहे ती कुठल्या प्रकारच्या ठिकाणी उपस्थित नसल्याची पाहायला मिळते. मी या ठिकाणी फायर सर्व्हिसच्या टाक्या ज्या आहेत त्या ठिकाणाहून आग लागल्यानंतर आग नियंत्रित आणण्यासाठी या ठिकाणी जशा पद्धतीच्या सुविधा पाहिजे त्या पद्धतीच्या सुविधा नसल्याच्या आपल्याला पाहायला मिळतात. या संपूर्ण टाक्या ज्या आहेत त्या या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या बसवल्याच्या पाहायला मिळतात. या ठिकाणाहूनच पाणी जे आहे ते आग लागल्यानंतर आग नियंत्रित आणण्यासाठी या टाक्या ज्या आहेत त्या पाण्याचा वापर केला जाऊ शकतो. मात्र या ठिकाणी बघितलं तर जी मोटर आहे ती देखील नादुरुस्त असल्याची यामधून दिसून येत आहे. त्याचबरोबर जी यंत्रणा आहे ती देखील या ठिकाणी कोमडल्याची आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर जर बघितलं ज्या टाक्या या ठिकाणी बसवण्यात आलेले, जे कनेक्शन या ठिकाणी लावण्यात आलेले त्या देखील तूट झाल्याच्या या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे नेमके आता रुग्णालयामध्ये आग लागल्यानंतर प्रशासन कशा पद्धतीने ही आग नियंत्रणात आणू शकते असा प्रश्न जो आहे तो आता या ठिकाणी आपल्याला उपस्थित झाल्याचा पाहायला मिळतो. हे अतिशय धक्कादायक विदारक चित्र जे आहे ते हे पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आहे. जर या ठिकाणी जर बघितलं ओपीडी जर बघितली तर तब्बल दिवसभरामध्ये या ठिकाणी 500 ते 700हून अधिक रुग्ण जे आहेत ते उपचारासाठी येत असतात. दररोज 1 ते 2 महिलांची प्रसूती या ठिकाणी होत असते. त्याचबरोबर जर बघितलं तर पाचोड हे मुख्य केंद्रबिंदू म्हणून समजले जातात. त्यामुळे या ठिकाणी दररोज शेकडोच्या संख्येने पेशंट हे रुग्ण जे आहेत ते उपचारासाठी या ठिकाणी दाखल होत असतात. मात्र आता त्यांची सुरक्षा जी आहे ती आता ही वाऱ्यावरती असल्याचे आपल्याला या रुग्णालयामध्ये पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटचं विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर.